सांग, एक अशी व्यक्ती ज्यांनी 20व्या वर्षी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलकटामधनं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि 25व्या वर्षी त्यांनी स्वतःचा विचार न करता समाजाचा विचार केला आणि रामकृष्ण मिशन ह्याची स्थापना केली. म्हणजे ही स्वतःमध्येच किती मोठी गोष्ट आहे. आपण करतो का आजच्या तारखेला? मला आजचे 25 वर्षाची मुलं काय करतात खरं सांग? आपण 25व्या वर्षी जॉब आणि करिअर मध्ये अडकलेलो, तिथे स्वतःसाठी विचार करायला वेळ नाही. आणि त्यांनी या 25व्या वर्षात समाजाचा विचार केला आणि एवढी मोठी स्थापना केली. कसं केलं असेल यार त्यांनी? मी सांगू कसं केलं बघ. प्रत्येकाच्या आयुष्यात ना एका मेंटरची किंवा एका गुरु ह्यांची गरज असते. स्वतःहून आपण काय नाही करू शकत. आपण आता आपल्याला जर का कोणी सांगेल, कोणी गाईड करेल तर आपण खूप काय अचीव्ह करू शकतो. पण तेच आपल्याला चुकीचा रस्ता भेटला किंवा असं काहीतरी भेटलं तर आपण भटकतो. बरोबर, आजकालची पिढी तर भटकतेच. पण त्यांच्या आयुष्यात सुद्धा असे एक गुरु होते ज्यांचं नाव होतं रामकृष्ण परमहंस. त्यांना 18व्या वर्षी, म्हणजे बोलतात ना एका अशा वयात भेटले जेव्हा त्यांचे भटकण्याचे चान्सेस जरा जास्त होते. पण रामकृष्ण परमहंसनी त्यांना पूर्णपणे आयुष्यभर गाईड केलं. चला, मला विश्वास नाही बसत. गुरु आणि गाईड आणि काय, आपल्याकडे पण टीचर्स आहेत ठीक आहे, पण आपण कुठे मोठं काय केलंय? जॉबच करतोय आपण. अच्छा ठीक आहे, चल मला मी तुला एक प्रश्न विचारते, त्याचं उत्तर दे. देवावर विश्वास आहे तुझा? काय प्रश्न आहे? म्हणजे आहे, पण तू असं कधी विचार केलायस का की देवाचं अस्तित्व आहे की नाही ह्याचा पुरावा मागितलायस कधी? नाही. स्वामी विवेकानंदजींनी त्यांच्या गुरुजींना 18व्या वर्षी हा प्रश्न केला होता. विचार कर, त्यांनी असं विचारलं की जर देवाचं अस्तित्व आहे हे सगळेच मानतात, अख्खं जग मानतं की देवाचं अस्तित्व आहे, पण देवाचा अस्तित्वाचा पुरावा मला द्या. म्हणजे विचार कर, त्यांची विचारश्रेणी किती उच्च होती की हा विचार आला त्यांच्या डोक्यात. आणि रामकृष्ण परमहंस त्यांनी काय उत्तर दिलं माहितीये का? काय ग? की मीच आहे तो पुरावा. म्हणजे तो पुरावा म्हणजे हा ऍक्च्युली म्हणजे मानव जातीचं अस्तित्व हाच देव असण्याचा ऍक्च्युली किती मोठा पुरावा आहे. कसं कळलं? म्हणजे आपल्याला एवढी चांगली बुद्धी आहे ती उगाच तर नाही ना ऍक्च्युली. पण तुला माहितीये, तू बुद्धीवरून मला एक गोष्ट आठवली. ते ना शिकागोला एका कॉन्फरन्ससाठी गेले होते माहितीये ना. तिथे एक किस्सा आहे, तुला माहितीये? ते ना ती एक धर्मसभा होती बरोबर. तर तिकडे ना सगळ्या जगातले धर्मगुरू आले होते आणि त्यांनी म्हणजे ते असेच बसलेले आणि ना त्या टेबलवर आपली भगवद्गीता होती आणि त्याच्यावर ना खूप सारे धर्मग्रंथ होते त्याच्यावरती. तर काय झालं माहितीये, एक कोणतरी होतं तिकडे, त्यांनी ना आपल्या स्वामींची अशीच मस्करी करण्यासाठी म्हणून त्यांना बोलले, बघा बघा तुमची गीता किती खाली आहे आणि आमची पुस्तकं किती वर आहेत करून. बापरे, हे असं विचारलं? हा. आणि त्यांनी काय उत्तर दिलं? तू विश्वास नाही ठेवणार त्यांचं उत्तर काय होतं. तुला माहितीये त्यांनी इतकं सुंदर उत्तर दिलं ना. ते बोलले की आमची भगवद्गीता खाली आहे त्यामुळेच, म्हणजे तो पाया आहे आणि त्याच्यावर तुम्ही सगळे रचले गेले आहात. अरे म्हणजे बरोबर आहे ना, इमारतीचा जोपर्यंत पाया मजबूत नसेल तोपर्यंत इमारत बनणार आहे का? खरंच ग. अरे कसलं मस्त उत्तर आहे. म्हणजे तूच विचार कर, मी जर का त्यांच्या जागी असती ना तर मी एक तर सगळ्यात पहिले स्तब्ध झाली असती किंवा काहीतरी डिफेन्सिव्ह उत्तर देऊन पळ काढला असं तिकडनं. पण स्वामी विवेकानंदजी खरंच त्यांचे विचार खरंच खूप म्हणजे उच्च होते. पण शिकागोवरून मला एक गोष्ट आठवली. त्यांचं स्पीच आठवतं का तुला? त्यांनी भाषण दिलेलं शिकागोमध्ये, अमेरिकामध्येच. रिलिजन्सच्या रिलेटेड काहीतरी भाषण दिलं. भाषण सोड, भाषणच्या आधी त्यांनी असं काहीतरी म्हणून 7,000 म्हणजे 7,000 लोक तिकडे होते, त्या ऑडिटोरियममध्ये होते आणि त्यांच्या समोर त्यांना कसं संबोधित केलं असेल? कसं? डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका. म्हणजे विचार कर, बाकीचे जे लोक होते त्यांनी पण भाषण दिलं आणि ते एवढं काय वेगळं नव्हतं, कारण की त्यांनी संबोधित कसं केलं असेल, लेडीज अँड जेंटलमॅन वगैरे, हे खूप प्रोफेशनली. पण आपले स्वामीजी गेले आणि त्यांनी 30 वर्षाचे होते ते, पण ते गेले तिकडे आणि त्यांनी फक्त एवढं सांगितलं की डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका. विचार कर, आपली भारताची संस्कृती त्यांनी जपली आणि तिकडे दर्शवली देखील. आणि आपण काय म्हणतो, आपल्या कंट्री प्लेज मध्ये काय म्हणलं जातं, वी ऑल इंडियन्स आर ब्रदर्स अँड
अँड सिस्टर्स. एक्झॅक्टली. आणि त्यांनी ती संस्कृती फक्त देशापर्यंतच नाही पण अख्ख्या जगाला दाखवलं की आपली देशाची संस्कृती किती महान आहे. ते खूप अद्भुत आहे ना हे ऍक्च्युली. अरे यार, म्हणजे तुला सांगू, संस्कृतीवरून एक, तुला योगा करतेस का तू? कधी कधी करते. तुला माहिती आहे योगा, वेदांता आणि हे जे सगळे इंडियन फिलॉसॉफीज आहेत ना, खरंच म्हणजे त्यांनीच, स्वामीजी पहिले व्यक्ती होते ज्यांनी हे सगळे फिलॉसॉफीज इंटरनॅशनली म्हणजे देशाबाहेर सगळ्यांना दाखवलं. आजकाल मला सांग, आपण योगा करतो बरोबर आहे, पण देशाबाहेर देखील असे खूप लोक आहेत ज्यांना योगाचं महत्त्व पण माहिती आहे आणि त्यांना माहिती आहे की योगामधनं किती बेनिफिट्स होतात. आणि हे फक्त घडलं कोणामुळे? आपले स्वामी विवेकानंदजी यांच्यामुळे. अप्रतिम. खरंच ना, तोडच नाहीये त्यांना. अगदीच. पण योगा हा आपल्या हेल्थसाठी म्हणजे आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाचा घटक आहे. खरंच. म्हणजे आजकाल जर जो व्यक्ती योगा करतो ना तो सगळ्यात जास्त हेल्दी असं मला तरी वाटतं बाबा. तुला माहितीये, हेल्थवरून एक गोष्ट होती आपल्या भारतामध्ये एकदा, जसं आता कोरोना आलाय, अजून एक महामारी येऊन गेली. अक्षरशः कोरोनाने सगळ्यांचं आयुष्य बोलतात ना एकतर उद्ध्वस्त केलंय किंवा स्तब्ध केलेलं आहे. हो. आणि तुला आठवतं प्लेग आलेला? तेच तर सांगते मी तुला माहितीये प्लेगची आणि त्यांची एक गोष्ट आहे. कसली बरं? मला एवढं माहितीये की प्लेग आलेला, पण स्वामी विवेकानंदची काय म्हणजे काय म्हणणं आहे तुझं? ठीक आहे, मी सांगते. अरे काय झालेलं आपल्याकडे जेव्हा प्लेग आलेला, आता हे तर सगळ्यांनाच माहिती की प्लेग उंदरांमुळे आलेला, आणि त्यावेळेस गोष्ट इतकी बिकट झालेली आणि इतकं म्हणजे सगळीकडे गोंधळ उडालेला, कोणाचं ह्याकडे लक्षच गेलं नाही की प्लेग झालाय खरं, पण प्लेग कशामुळे झालाय. आणि म्हणजे ऑब्व्हियसली ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी होते, ते त्यांचे विचार नेहमी वेगळेच असायचे. तर त्या टायमाला स्वामींनी असा विचार केला की आता आपल्याला ह्याच्या मुळाशी जायला पाहिजे असा. आणि त्या टायमाला त्यांनी म्हणजे बघितलं की प्लेग होतोय कशामुळे? उंदरांमुळे होतोय. पण उंदर का होत आहेत? बरोबर, स्वच्छताच नाहीये. आपण दोष उंदरांना देतोय, पण उंदर काय येत आहेत हे तर कोणी बघतच नाहीये. त्यांनी बघितलं की लोक ना त्यांच्या दाराच्या बाहेरच कचरा टाकायचे, अगदी दाराबाहेरच. आणि तू सांग, आता अशा कचरावाल्या ठिकाणी उंदर नाही येणार तर कुठे? बरोबर. तर मग त्यांनी काय केलं, त्यांनी एक अशी योजना आखली. त्यांनी त्याच्या सगळे गुरुबंधू होते ना त्यांना एकत्र केलं आणि ते बोलले की आपण गावोगावी जाऊन आपण ते गावं स्वच्छ करायचे. म्हणजे सगळे गावं जाऊन स्वच्छ करायचे? हो, गावं जाऊन स्वच्छ करायचे. आता ह्याच्यातला ट्विस्ट काय माहितीये, ते गुरुबंधू आपल्यासारखे एक्साइटेड होऊन एकदम असे एक्साइटमेंट मध्ये गेले, गाव एन्थुसियास्टिक होते स्टार्टिंग मध्ये. गाव साफ केलं, पहिला दिवस केला, दुसऱ्या दिवशी जाऊन बघत होते पुन्हा कचरा, दुसऱ्या दिवशी जाऊन साफ केलं, तिसऱ्या दिवशी बघतात पुन्हा कचरा. 3 हफ्ते 4 हफ्ते 1 महिन्यात 4 महिने झाले आणि ते शेवटी वैतागले आणि त्यांनी जाऊन म्हणजे स्वामींना कंप्लेंट केली. ते बोलले की काय करतोय आपण, म्हणजे आपण स्वच्छ करतोय आणि बाकीचं ज्यांचं घर आपण स्वच्छ करतोय तेच येऊन तिथे कचरा करतायत. एक्झॅक्टली. आणि मग स्वामी बोलले की तुम्ही तुमचं काम करा, म्हणजे ते त्यांना मग समजावलं होते की ते कचरा करतायत, तुम्ही साफ करताय, पण तुम्ही त्यांना जाऊन समजावू द्याय का की तुम्ही ते का करताय. बरोबर. म्हणजे त्यांना माहितीये का, आता एखाद्याला स्वच्छतेचं महत्वच नसेल तर मग त्याला काय करणार आहे, स्वच्छता करून काय होणार आहे. आणि कदाचित त्या काळामध्ये खरंच कोणाला स्वच्छताची महत्त्वता माहितीच नव्हती आणि त्यांना असं म्हणजे आता तू कसा विचार करतेस की उंदर कशामुळे आले, आणि स्वामी विवेकानंदजींनी त्यावेळेस कसा विचार केला, एवढा रूट कॉज मधनं विचार करणंच हीच आपल्यामध्ये खूप मोठी गोष्ट आहे खरंच. आणि तरीही देखील लोक त्यांची साथ देत नव्हते. म्हणजे किती लढा लावला असेल त्यांनी किंवा त्यांनी किती जास्त परिश्रम केले असतील ते एक चेंज घडवायला. आपल्याला असं वाटतं आजकाल की काय ठीक आहे, पण त्यांनी एक चेंज घडवण्यासाठी एवढी मेहनत केली. अक्षरशः त्यांचं आयुष्य म्हणजे युथ आयकॉन पाया पडलं पाहिजे खरंच. आणि तुला एक किस्सा आठवतो का? काय तू चहा कशातून पितेस? कपमधून. अजून कशातून पिणार? तुला एक सांगते, एक किस्सा होता, मला वाटतं ते शिकागो मधलाच किस्सा होता.
तुला माहिती त्यांनी काय केलं, सगळे त्यांचे मित्रमंडळी बसलेले होते, सगळे चहा पित होते, कप होती, बशी होती, सगळं व्यवस्थित होतं, सगळे पित होते. फक्त स्वामीजी एकमेव असे व्यक्ती होते ज्यांनी कपामधनं चहा न पिता त्याला बशीत टाकला आणि पिला. आता आपल्याला असं वाटत असेल की ठीक आहे, चहा गरम असेल, थंड करण्यासाठी बशीत पिला, आणि आपण नेहमी तसंच करतो. पण ह्याच्या मागे त्यांचं खोल कारण काय होतं तर हे की समज जर का अचानक कोण असा व्यक्ती आला ज्यांना त्यांच्यासोबत बसायचंय आणि चहा वगैरे घ्यायचा, तर त्या व्यक्तीला परत एका नवीन कपासाठी वाट बघावी लागेल. तेच. पण बाकी सगळे त्यांना देऊ शकता का कप? मला सांग, त्यांना चहा देऊ शकता का? उष्टा कसा देत बघ तर. आणि तेच स्वामीजी त्यांनी कशातून चहा पिलेला? बशी. आणि मग त्यांचा कप कधी उष्टा झालाच नाही. म्हणजे विचार कर, ह्याची विचारश्रेणी त्यांची किती जास्त उच्च होती की त्यांनी हा स्वतःचा विचार तर करतात पण दुसऱ्यांचा देखील विचार करून. आणि आजकाल आपल्याला असं माहितीये की कपामधनं पितं किंवा बशीमधनं टाकून पितं, पण त्याचं एवढं खोल कारण असेल हे आत्ता आपल्याला जाऊन कळते फक्त स्वामीजींमुळे. हा ना यार, म्हणजे अत्यंत वेगळे आणि उच्च विचार प्लस खूप साधे सिंपल व्यक्ती होते ते, ज्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य ब्रह्मचारी आणि लोकांची सेवा आणि स्पिरिच्युअल अँगलमध्ये सुद्धा विचार केला त्यांनी. प्लस त्यांचं ग्रॅज्युएशन, त्यांचं शिक्षण एवढं उच्च होतं की त्यांनी दुसऱ्यांचा देखील विचार केला. आणि खूप म्हणजे अनगिनत अशा गोष्टी आहेत जे मी तुला बसली तर सांगतच बसेल अक्षरशः. हे पण समाजकार्यावरून मला ना एक रिअलाइज झालं, तुला समजतंय, आपण अंकुरमध्ये जातोय, आपण मुलांशी बोलतोय, आपण त्यांना भेटतोय बघ, आणि तुला माहितीये हे केल्यानंतर जे बदल झालेला स्वतःमध्ये आणि आपण जे मुलांमध्ये बदल बघतो, तुला असं नाही वाटत की आपण पण तेवढे चेंज होत चाललोय? म्हणजे बघ ना, लाईक मुलांसोबत आपली पण प्रगती होतीये. असं नाही वाटत आहे की एकाच सोबत 2-2 पिढ्या घडतायत? बरोबर, एक आपली पिढी आणि एक मुलांची पिढी. आणि विचार करणं म्हणजे आपण त्यांच्यासोबत किती वेळ घालवतो, किती मजा करतो आणि किती बॉन्ड क्रिएट झालेला आहे. आपण त्यांना काहीतरी शिकवतो आणि ते आपल्याला काहीतरी शिकवतात. ह्याचा अर्थ नक्कीच 2 पिढ्या एकत्र घडल्या जात आहेत. मग काय बरं, टाइमपास काय करते? चल ए बाई, मी बोलवायला आली तुला. घे पी. वा, फुल ला. अरे मग चल.